मित्रांनो, आवळा देऊन कोहळा काढला ही म्हण तुम्हाला नक्कीच माहिती असेल. आता आवळ्यामध्ये अ, दोन प्रकार आहेत. एक छोटा आवळा आणि एक मोठा आवळा, जो आयुर्वेदिक असतो. आणि आवळ्याचं आपल्याला माहिती आहे की लोणचंसुद्धा केलं जातं. आणि कोहळा जो आहे, कोहळा हा मूलतः धार्मिक कार्यामध्ये वापरला जातो. क्वचित प्रसंगी लोक त्याची भाजी करत असतील. आणि कोहळ्यापासूनच एक पेठा नावाचा मिठाईचा पदार्थ तयार केला जातो, जो आपल्या इथे मराठी प्रांतात फार असा प्रसिद्ध नाही, परंतु उत्तर भारतात वगैरे बंगाल वगैरे भागात पेठ्याला महत्त्व आहे. तिथे आपलं जे बेल फळ आहे त्याच्यापासूनही काही सरबत वगैरे रस बनवण्याची पद्धती आहे. आपल्या इथे तसं आपण करत नाही. तर आवळा देऊन कोहळा काढला, तर हा विषय मी का घेतला, तर यंदाच्या दिवाळीत 2025च्या दिवाळीत कोहळा उत्पादकांची दिवाळी साजरी झाली आहे. म्हणजे इतर वेळेस जो कोहळ्याला 10 रुपये किलो, 20 रुपये किलो असा बाजार मिळतो, किंवा नगाला काही 25, 30, 40, 50 असा बाजार मिळतो, तर हा कोहळा रूपी जो भोपळा आहे, त्या भोपळ्याला पूजेसाठी यंदा दिवाळीत भरपूर मागणी होती. आणि त्याचे दर हे साधारण 60 रुपये किलोपर्यंत गेले होते. आणि त्यामुळे नगाचे दर हे कमीत कमी 70-80 रुपयापर्यंत गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता कोहळा हा साधारण एवढ्या आकारापासून एवढ्या मोठ्या आकारापर्यंत सुद्धा पाहायला मिळतो. म्हणजे बाजारात तसे कोहळे उपलब्ध आहेत. आणि विविध धार्मिक पूजांमध्ये यज्ञ असेल, याग असेल किंवा होम असेल, त्याच्यामध्ये कोहळा फळ आणून त्याची विधिवत पूजा करून तो बली स्वरूपातही पूजेला जातो. त्यामुळे कोहळ्याला तशी वर्षभर मागणी असते. आणि यंदा दिवाळीत काय झालं, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कोहळ्याची लागवड केली होती. म्हणजे आपल्याला जसं माहिती आहे की अश्विन महिना आला, त्याच्यानंतर दिवाळी आली की झेंडूची लागवड केली जाते. तसंच त्यांना माहिती असतं की दिवाळीमध्ये, दसऱ्यामध्ये झेंडूला मोठी मागणी असते. नवरात्रीमध्ये 9 माळा असतात. तर त्या अनुषंगाने दिवाळीमध्ये कोहळा लागेल किंवा कोहळ्याची मागणी असेल, दीपावली अमावस्येला, अश्विन अमावस्येला हे गृहीत धरून शेतकरी वर्ग त्याची लागवड करतात. आणि त्यामुळे तो दिवाळीला कोहळा बाजारात भरपूर उपलब्ध झाला. आणि धनत्रयोदशीपासून कोहळ्याला मागणी वाढत जाते. आणि कोहळ्याची पूजा करून दिवाळीच्या समयी किंवा अमावस्येला लोक आपल्या घराच्या दारात उंबरठ्याजवळ तो असा कापडात गुंडाळून बांधतात. आणि श्रद्धा असते लोकांची की कोहळा असा बांधल्यामुळे आपलं घर सुरक्षित राहील, नकारात्मक शक्ती दूर पळून जातील. त्यामुळे कोहळ्याला अशा पद्धतीने धार्मिक कार्यात मागणी असते. आता कोहळा उत्पादकांची यंदा दिवाळी असं मी का म्हणतोय, तर तुम्हाला मी सांगितलं की एरवी 12ही महिने उपलब्ध असणारा कोहळा यंदा दिवाळीत 60 रुपये किलोपर्यंत भाव खाऊन गेला. आणि पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये ह्या कोहळ्याला चांगला उठाव राहिला. आणि अमावस्येला, पौर्णिमेला कोहळ्याला मागणी असते. आणि यंदा दिवाळीत कोहळ्याने आपल्या शेतकऱ्यांची दिवाळी केली असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे कमी कालावधीत कोहळ्याने शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळवून दिलं. आणि हे हंगामी पीक आहे, एवढ्या तेवढ्या काळापुरतं येतं आणि त्याच्यानंतर तो सणासुदीचा काळ गेला तर इतर वेळी मग कोहळ्याला सर्वसाधारण अशी मागणी असते. आणि मी सुरुवातीला सांगितलं की पेठा ही जी मिठाई आहे ती महाराष्ट्रात एवढी लोकप्रिय नाही, केलीही जात नाही. त्यामुळे इतर काही कारणास्तव कोहळ्याची भाजी वगैरे कोणी खात असेल तर मला माहिती नाही, परंतु कोहळा पूजेसाठी महाराष्ट्रात जास्त लोकप्रिय आहे असं म्हणायला काही हरकत नाही. साधारण 3 महिन्याचा कोहळ्याचा कालावधी असतो. आणि कोहळा लागवडीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते, त्यामुळे तो कमी पाण्यावर तग धरू शकतो. नवरात्र उत्सव असेल, दिवाळीत कोहळ्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना यावर्षी आनंद साजरा करता आला आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील जे सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, इकडचं अहिल्यानगर या भागातून कोहळे विक्रीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती आपलं जे मार्केट यार्ड आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात
आणण्यात आले होते. आता कोहळा कसं आहे, हा जास्त काळ टिकतो. धार्मिक विधीसाठी कोहळ्याला मागणी असते हे मी तुम्हाला सांगितलं आहे. आता मर्यादित उत्पन्न आणि ठराविक काळासाठी मागणी असल्याने किरकोळ बाजारामध्ये हे कोहळे ठेवणारे मोजकेच काही शेतकरी असतात. मोजकेच काही विक्रेते असतात. सगळेच विक्रेते कोहळा ठेवत नाही. काही ठराविक भाज्या या ठराविक विक्रेत्यांकडेच मिळतात आणि त्यामुळे त्यांनासुद्धा चांगला बाजार मिळाला, शेतकऱ्याला चांगला बाजार मिळाला आणि कोहळे विक्रेत्यांची यावेळेस दिवाळी साजरी झाली. आता कोहळ्याची भाजी कुणी करून खात असेल का नाही मला काही याबद्दल सांगता येणार नाही. कोहळाला कुणी भोपळाही म्हणतं, पण विशेषतः पुण्यासारख्या शहरांमध्ये डांगराची भाजी नवरात्रीत खाल्ली जाते, भेंडीची भाजी खाल्ली जाते आणि इतर भाज्यांना सहसा कोणी हात लावत नाही. त्याच्यामध्ये पडवळ असेल, त्याच्यामध्ये सुरण असेल, त्याच्यामध्ये ढेमसं असेल, या भाज्यांना शक्यतो कोणी स्पर्श करत नाही. मोजकी लोक त्याची मागणी नोंदवत असतात. डिंगरी अधूनमधून दिसते, पण डिंगरी खाणारे पण लोक तशी कमी आहेत. गोळ आहे, तांबडा माठ आहे, अशा ठराविक भाज्या आहे की ज्या जाणकार लोकच त्याला मागणी नोंदवत असतात आणि कोहळ्याची भाजी खात असतील का नाही मला माहिती नाही. घोसाळं अशी एक भाजी आहे की ज्याची भजी केली जाते, त्याच्यानंतर त्याची भाजीसुद्धा केली जाते आणि बावचे असेल, गिलचे असेल, काही ठिकाणी गवारीला, दोडक्याला अशी वेगळी नावं आहेत, पण ती सर्वसामान्य भाजी आहे ती, कारण तिला वर्षभर मागणी असते. आता तुम्ही म्हणताल कोडितकर आज हे काय भाजी पुराण लावलं तुम्ही, परंतु तुम्हाला माहिती आहे की आपलं चौफेर लक्ष असतं आणि अनवेट वाटेवर असे आपण विषय घेऊन येत असतो. भाजीपाला कधी महाग होतो, कधी स्वस्त होतो. पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे शेतात पाणी साचलं, भाजीपाला खराब झाला, घाऊक बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले आणि लोकांना भाजीपाला मिळेल असा झाला. आता सर्वसामान्य परिस्थिती होऊन पुन्हा शेतकऱ्यांनी लागवडी करायला सुरुवात केलेली आहे. जमिनी खरडून गेल्यात, पण त्याच्यासाठी आता रडत बसायची वेळ नाही, आता कामाला लागायची वेळ आहे. थंडी येत आहे, कडाक्याची थंडी पडत आहे, त्यामुळे हरभरा असेल, गहू असेल, याच्यासाठी पोषक वातावरण आहे आणि रब्बीचा हंगाम, भूजल साठा उपलब्ध आहे. विहिरी ढासळल्या असल्या तरी पाणी साठा उपलब्ध करून घ्यावा लागणार आहे आणि रब्बीमधून हाती काही पडतंय का हे आपल्याला शोधावं लागणार आहे. आणि याच्यातच दिवाळीला कोहळ्याने जसा शेतकऱ्यांना हात दिला तसा येणारा रब्बी हंगाम आपल्या शेतकरी बंधूंना चांगला हात देईल अशी आपण देवाच्या चरणी प्रार्थना करूया. बळीराजा जगला तर आपण जगणार आहोत ही कृतज्ञतेची भावना सदोदित आपल्या मनात असते. तेव्हा कोहळ्याने यावेळेस शेतकऱ्यांची दिवाळी केली, परंतु पर्जन्यवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पडून नेला. तरीही आपण सकारात्मक राहायचे आणि सकारात्मक पावलं टाकून पुढे चालायचे. या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. हे कोहळा पुराण तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. कॉमेंट बॉक्समध्ये लिहित राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल, लाईक करा, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.